तर शुभम, बीएमसीचं हे फ्री पार्किंग आणि या ठिकाणी खुलेआम लूट सुरू आहे। खरं तर आता जिथे तिथे नागरिकांची लूट सुरू असल्याचं दिसतंय। नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून हे फ्री पार्किंग सुरू करण्यात येतं, मात्र खुलेआम इथे लूटच केली जाते। तासाला 100 रुपये घेतले जातात, मात्र या सगळ्यावर लक्ष कुणाचंच दिसत नाहीये। निश्चितच पाहिलं तर खऱ्या अर्थाने आता दुपार झालेली आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आज मुंबई जरी शांत पाहायला मिळत असली तरी पार्किंगमध्ये अनेक गाड्या ज्या आहेत पर्यटकांच्या असतील किंवा इतर जे कामांकरिता मुंबईमध्ये आलेल्या आहेत त्यांच्या गाड्या ह्या काळ्या घोड्याच्या पार्किंग स्पॉटमध्ये आहेत। आपण ही जी गाडी आलेली पाहत आहोत याच ठिकाणाहून ह्या सर्व गाड्या प्रवेश करतात। ह्या गाड्या प्रवेश केल्यानंतर याच ठिकाणी काही लुटारूंची टोळी जी आहे ती या ठिकाणी बसलेली असते आणि जी गाडी आतमध्ये येईल त्यांच्याकडून प्रति तास 100 रुपयांची मागणी जी आहे ती करत असते आणि त्यानंतर प्रति तास 100 रुपये द्या असं ते थेट या वाहन चालकांना जे आहेत सांगत असतात। आता देखील आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक गाड्या ह्या वाहनतळामध्ये आपल्याला पार्क झाल्याचं दिसून येत असतील। प्रति तास 100 रुपये असं मागणी त्यांच्याकडे करण्यात येते। कोणत्याही प्रकारची पावती असेल, रिसीट असेल, गाड्यांची नोंदणी असेल ती त्यांची करण्यात येत नाही, परंतु पैसे द्या ही बळजबरीची मागणी या सर्वच वाहन चालकांकडून करण्यात येते। सर्वसामान्य म्हणजे मुंबईमध्ये येणारे प्रवासी असते अगदी धावपळीमध्ये पैसे देखील त्यांना देतात। कुणाकडून 80 रुपये असतील, कुणाकडून 100 रुपये असतील, ते असे उकळल्याचा या नागरिकांनी थेट त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे दुचाकी देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात येतात, त्यांच्याकडून देखील 50 ते 60 70 असे बेछूटपणे पैशांची मागणी जी आहेत इथले कर्मचारी जे आहेत ते करत असतात। आणि त्याचबरोबर जी 24 तासची गाडी ज्यावेळेस या ठिकाणी दाखल झाली त्यांच्याकडून देखील पैशाची मागणी जी आहे ती त्यांनी केली होती, परंतु कॅमेरा पाहताच त्यांनी पळ जो आहे त्या ठिकाणाहून काढला आणि नंतर काही कर्मचारी आम्ही बोलावून आणतो असं देखील त्यांनी जे थेट या ठिकाणी सांगितलं। परंतु आतापर्यंत जे आहे एकही त्यांचा कर्मचारी असेल किंवा जे पैसे या ठिकाणी मागत होते ते कोणीही या ठिकाणी फिरकलेले नाही। त्याचमुळे शिवम, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील जोडल्या गेले आहेत। किशोरीजी, मुंबई महापालिकेने या ठिकाणी फ्री पार्किंग सुरू केलेले आहे, मात्र खुलेआम या ठिकाणी लूट सुरू आहे। जर पालिकेचं हे फ्री पार्किंग आहे तर या ठिकाणी लक्ष ठेवणं तितकं गरजेचं आहे, मात्र असं होत नाही। वाहन चालकांकडून तासाला 100 रुपये घेतले जातात। किती अजून ही लूट सुरू राहणार आहे? ज्या पद्धतीने आपण या काळ्या घोड्यात फ्री करायला हे जेव्हा आपल्याकडे मोठमोठे प्रदर्शन भरतात त्यावेळेला सांगितलेलं गेलं आणि त्यावेळी ते कायम असतं। ही कुठची तरी एक गँग आहे, ज्या गँग मध्ये पोलिसांना अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत। माझ्या समोर अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्यावेळेला मी सांगितलं होतं। त्यामुळे पोलिसांनी या गोष्टी बघितलं पाहिजे। जेव्हा अशा फ्री ज्या गँग असतात त्या तक्रारी केल्यानंतर अंगावर पण येतात आणि त्याच्यामुळे यांच्या बाबतीत पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। म्हणजे पोलिसांना मे बी चेहरे ओळखीचे असतील, कारण सतत पोलीस तिथे असतात, त्यांनी ते पकडले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाया केल्या पाहिजे। किशोरताई, तुम्ही असं म्हणालात की खरं तर अशा अनेक गँग आहेत ज्या आपण त्यांना जेव्हा विचारायला जातो तेव्हा अंगावर येतात। आमचे जेव्हा प्रतिनिधी तिथे वावरत होते तेव्हा ज्या व्यक्ती तिथे होत्या कोणाच्याही चेहऱ्यावर भीती दिसत नव्हती, सगळे बिनधास्तपणे तिथे उभे होते। उलट प्रश्न आम्हालाच विचारले जातो की इथे काय करताय, इथे कशाला आलात, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। म्हणजे यांना कुणाचं पाठबळ असू शकते का, काय वाटतं? अशा लोकांना पाठबळ, मी त्याच्यात राजकारण करणार नाही। हे राजकारणाचं पाठबळ घेतात, हे पाठबळ कोण देत नाही। माहितीये कोणाला तरी मग फोन करायचे ओळखीचे, मग एका दोघांनी फोन करायचे आणि त्याला सोडवायचं, ते कोणी असू शकतं। त्यामुळे पाठबळावर नाही, ही गुंड प्रवृत्तीची वृत्ती आहे। हो, नक्कीच किशोरीताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।